परीक्षा कोणतीही असो, महाराष्ट्रात पेपर फुटणार म्हणजे फुटणारच. एकेकाळी महाराष्ट्र हे देशातील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. आज ते पेपर फुटीचे केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. नीट परीक्षेचे पेपर जे फोडले गेले त्याचे सूत्रधार हे महाराष्ट्रातलेच होते आणि आता उद्या टी परीक्षा होणार होती. त्या परीक्षेचे आज पेपर फुटलेले आहेत. लाखो विद्यार्थी, कष्टकरी, बहुजन, गरीब विद्यार्थी हे वर्षभर तासनतास या परीक्षांचा अभ्यास करत असतात आणि अशा पद्धतीनं जेव्हा पेपर फुटले जातात तेव्हा त्यांच्या भविष्याची चोरी नव्हे तर त्यांच्या भविष्याचा खून महाराष्ट्रामध्ये केला जात आहे आणि याला जबाबदार जर कोण असेल तर फक्त आणि फक्त नीतीभ्रष्ट राज्यकर्ते जे महाराष्ट्र शासन चालवत आहेत ते याला जबाबदार आहेत. ज्या नीतीभ्रष्ट राज्यकर्त्यांना लोकसभेचे खासदार फोडल्याचा अभिमान वाटतो त्यांना या पेपर फुटल्याचं दुःख होत असेल असं वाटत नाही.